अभिनेता रणवीर सिंग पाठोपाठ आता सलमान खानच्या नात्यातील अभिनेत्यालाही बिश्नोई गँगकडून धमकीचा ईमेल आल्याची माहिती आहे। या मेलद्वारे खंडणीची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। 1 फेब्रुवारीच्या पहाटे रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाला होता। या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना धमक्या येत आहेत। रणवीर सिंगला व्हॉट्सॲपद्वारे व्हॉइस नोट पाठवून बिश्नोई टोळीनं धमकावलं। त्याच्याकडे कोट्यवधींच्या खंडणीची मागणी करण्यात आली। ही धमकी आल्यानंतर रणवीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। दरम्यान या सगळ्या प्रकरणी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। काही समाजकंटक प्रकाश झोतात येण्याकरता अशा पद्धतीचं कृत्य करत असतात, परंतु राज्याची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय मजबूत असून या ठिकाणी प्रत्येक कलाकाराला यथोचित असं त्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही संबंधितांवर कारवाई देखील करतो। अनेक वेळेस राज्याच्या बाहेरचे गुंड टोळी देखील अशा पद्धतीचं कृत्य करत असतात आणि ते खूप वेळा स्थानिकांना देखील सोबत घेत असतात। त्याच्यामुळे लिंक मिळाल्यानंतर जे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।